नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर। आज देवगडात जेवढे पोलीस आहेत ना तेवढे माका वाटत नाही खय असतील, कारण आज होता म्हणजे जो आपलो ह्याचो मोर्चा होतो आंबा नुकसानीबद्दल आणि दुसरा विषय म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल। तर त्याच्याबद्दल आज आपले जे बागायतदार होते आणि आपले गावकरी होते, आज जल आंदोलन असा आणि त्याच्यासाठी पोलीस फोर्स एवढे हय लावलेले आहेत ना, तुम्ही बघशाल ह्या रस्त्याक एवढे पोलिसांच्या गाडी आहेत ना। जलसमाधीचा आज तारीख होती, आज 3 जून 10 वाजता, तर त्याच्यामुळे सगळे पोलीस फोर्स जी असा ती आज पूर्णपणे इलेली असा आणि हळूहळू सगळे जमाक लागलेले तर आता श्रावणी तुमका ह्या एक ह्यो देत हळूहळू सगळे जमाक लागले आहेत, तर बघूया। तर हे बघा आजूबाजू तुमका सगळे पोलिसांच्या गाड्या दिसतात आणि जय त्यांची जी लोकेशन आहे त्यासाठी तुमका बघा, म्हणजे याचा पथकीला आता भरपूर असे गाडीओ घेऊन इले आहेत पोलिस। तर काय अपडेट असतात ती देऊया आपण। ताफे आहेत पोलिसांचे। ते बघा हई एक मोठी गाडी होती, हई एका परत त्या साईड का पुढे गेला असतं, पुढे पण 2 गाडी आहेत अजून। लोक जमली थोडी थोडी जमतात, कसा काय असताला आता बघूया। मला आपल्याला नाही गाडी लावूक देत नाही, म्हणजे कसं माहिती ते थोडक्यात ना गर्दी होऊक देत नाही। हे बघा ही लोक सगळी जमली वाळके तस। हे बघा आता आपण ना मीठ मुंबरीच्या बीचच्या तकडी हा, आणि आता हे अकडी जमाक सुरुवात झालेली असत। आपले जे बागायतदार वर्ग शेतकरी वर्ग तो सगळं जमाक तयार झालेलो असा, आणि तुम्ही पोलीस बंदोबस्त बघू शकतास। आता हाय आपल्या मध्ये काही गाडी लावूक देत नाहीत, आपण त्या साईड का घुसवली आहे। बऱ्याच संख्येने आपल्याकडे आता हे जमूक सुरुवात झालेली असा, आणि आता आंदोलनाला थोड्या वेळात सुरुवात होईल। लोकांचा प्रतिसाद आहे, सर्व शेतकरी या ठिकाणी गावोगावावरून निघालेले आहेत। थोडे शेतीचे दिवस आहेत, पाण्याची टंचाई असल्यामुळे सकाळीच लवकर उठून शेतकरी आपली शेतीची कामं आवरून 9 वाजेपर्यंत, आता थोडा उशीर होईल कार्यक्रमाला, पण प्रत्येक गावातून कमीत कमी 50-100 या संख्येने लोक निघालेली आहेत। जास्तीत जास्त लोक इकडे येणार, मेळावा होणार। मेळावा झाल्यानंतर जलसमाधी आंदोलन जे आम्ही जाहीर केलेलं आहे ते देखील होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त एकदम तगडा लावून ठेवलेला आहे शेतकऱ्यांसाठी, पण आम्हाला पोलिसांचं चांगल्या पद्धतीत सहकार्य मिळतं आणि आमचं देखील पोलिसांना चांगल्या पद्धतीत सहकार्य मिळेल, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। परंतु जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, तुम्ही जर कोण लाईव्ह बघत असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभास्थळी यावे एवढं सांगू। तर आपल्यासोबत अन्य देखील बागायतदार या ठिकाणी गणेश गावकर आहेत। गावकर साहेब, काय सांगाल नेमकं ही कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार? गेल्या 4-5 महिन्यापासून सिंधुदुर्गातला नव्हे तर अख्ख्या कोकण किनारपट्टीतला आंबा बागायतदार असो, मच्छीमार असो, हा आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आपली न्याय मागण्यासाठी सरकारकडे दाद मागतोय। परंतु या सरकारला कुठेच त्याची जाग आली नाही। अधिवेशन काळ चालू आहे, अधिवेशन सुरू आहे, आणि ह्या सगळ्या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही सगळ्या आंबा बागायतदार असो किंवा या कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील जी संघटना आहे त्या संघटनेचे गावोगावचे पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील, हे आज या आंदोलनाच्या ठिकाणी थोड्याच वेळात जमतील। या ठिकाणी कालच राजू शेट्टी साहेबांचं आगमन झालं, बऱ्याचशा आंबा बागायतदारांचं त्या ठिकाणी त्यांनी भेटीगाठी घेतल्या। त्याचप्रमाणे विनायक राऊत, माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, वैभव नाईक, जीजी उपरकर साहेब, त्याचप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्पाचे अभ्यासक डॉक्टर मंगेश सावंत देखील या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। खरं तर एकाच बाजूला नैसर्गिक संकट या शेतकऱ्यांवर आलं आणि कुठेतरी आज शेतकरी बेजार झाला, इकडचा मच्छीमार मत्स्य दुष्काळात सापडला, परंतु त्यांना अद्यापही कुठल्या प्रकारची मदत या सरकारने केली नाही। हे धनदानग्यांचं सरकार, हे वारंवार आम्ही सांगतोय, हे लाखो करोडोची कर्ज, लाखो हजारो कोटीची कर्ज ही मोठमोठ्या उद्योगपतींची माग करतात, परंतु शेतकऱ्यांना मदत करायला यांच्याकडे पैसा नाही आहे। आणि 220 रुपयाची तुटपुंजी मदत म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं, आणि त्याच्याच निषेधार्थ आज जलसमाधी आंदोलन
आणि मेळावा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. विविध पर्यावरणवादी ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा पाठिंबा आहे, काँग्रेसचा पाठिंबा आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा महिलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग होईल आणि आंदोलन यशस्वी होईल. पोलीस प्रशासनाचं आम्हाला योग्य ते सहकार्य आहेच, आम्ही त्यांना सहकार्याच्या भावनेने इकडे मदत करू. परंतु आंदोलनावर कुठल्याही प्रकारची जर दडपशाही केला तर शेतकरी आता गप्प बसणार नाही. त्यांना प्रत्येक जण हळूहळू ना हे जमाक लागले आहेत आणि जे काय आपले प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांसमोर मांडतात. जोपर्यंत बाकीच्या सोयी सुविधांनी पाहिजे होत नाही तोपर्यंत कुठला प्रकल्प आम्ही इथे येऊ देणार नाही. तुम्हाला किती मुर्दे पडायचे आहेत ना ते पाडा. आम्हाला अधिवेशनामध्ये साहेबांना कळकळीची मागणी करायची आहे की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा तुम्ही 5G करा, पण तो कशाने 5G करा? शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि रस्ते आणि रोजगार, मग बघूया कुठला प्रकल्प आणायचा आहे तो. धन्यवाद. बघू शकतास आता हळूहळू मित्रांनो गर्दी वाढायला लागली आणि आपले जे गावकरी आहेत सगळे ते आता इलेले असत आणि हळूहळू अजूनही लोक येतात. कारण आम्ही जर गाडी आता पुढे पार्क केली त्यांना जेव्हा हय येईल तेव्हा आता आपल्याला दिसली की बरीच लोक अजून येतात. ज्यावेळी MOU साईन केलं आणि एक सँडलवर ट्विट केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळी मुलगे गावाचे काही मुंबईचे ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितलं की आपल्या डोंगर भागावर जाऊन तुम्ही पाहणी करा, तर तिथे तुम्हाला बोरिंग केलेले आपल्या रस्त्याच्या बाजूला ते जीप लावलेले असतात आणि त्याच्यावर किलोमीटर व्यवस्थित दिलेलं असतं. प्रक्रिया सुरू आहे का बघा. म्हणून मी आमच्या डोंगरावर बघायला गेलो, त्या ठिकाणी पण मॅन्युअलची बोरिंग असते, ज्याची बोरिंग चालू होतं त्या कामगारांना विचारलं, बहुतेक ते मध्य प्रदेशचे कामगार होते, एमपी बाई. म्हटलं बाबा काय चालू आहे? म्हणतात हे काम चालू आहे या ठिकाणी. तर म्हटलं कोणाची परमिशन घेतली तुम्ही? आमच्या गावात म्हटलं मालकीकरण असताना घर बांधायला ग्रामपंचायतीची परमिशन लागते आणि तुम्ही बाहेरून येऊन इथे खड्डे मारतात, कोणाची परमिशन घेतली? तो मालूम नाही साहेब. म्हटलं फोन द्या कोणाचा, तो कोणी पाठवलाय? लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला, त्याने एकाने पण असं पर्टिक्युलर सांगितलं नाही की बाबा आम्ही ग्रामपंचायतीची परमिशन घेतली आहे, तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला आहे किंवा प्रोजेक्ट प्लॅन पाठवला आहे. म्हटलं तुम्ही ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट प्लॅन पाठवा, ग्रामपंचायती ज्यावेळी परमिशन घ्या त्यावेळी ते प्रोजेक्ट तिकडे आणायचे आहे, तोपर्यंत यायचं नाही. त्याच्यानंतर दोन दिवसांनी आणखी दुसऱ्या डिपार्टमेंटची 4 माणसं आली की आम्ही सर्वे करण्यासाठी करायचं लागतं, म्हणजे माती परीक्षण करावं लागतं आणि पाण्याचं परीक्षण करावं लागतं. म्हटलं ते पत्र घेतलं आहे का तुम्ही? तर नाही म्हणा, पत्र नाही घेतलं. म्हणजे पत्र घेतले किंवा म्हटलं इकडे यायचं नाही. आता आपला जो उद्रेक आहे तो वाढत गेला, कारण दिशाभूल करणारे वक्तव्य आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय खासदार असतील आणि आदरणीय मुख्यमंत्री असतील, शासन कोणाचंही असेल, एकदा निवडून आलेलं शासन हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे. त्या जनतेसाठी त्या शासनाने काम केलं पाहिजे. कुठलाही असू दे, आपल्याला कुठल्या शासनाच्या विरोधात जायचं नाही. आपला लढा आपल्या दोन्ही मुले आणि आपल्या कोकण वाचवण्यासाठी चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया देताना जनतेचा विचार करावा. एवढं मी बोलून माझी सांगतो. जय कोकण. सर्व माता भगिनींचा नमस्कार करून स्वागत करतो. आणि ऊर्जा प्रकल्प आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणार असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी जाहीर केलं. ही बातमी जेव्हा आली त्या बातमीमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की पूर्णगड इथे अडाणी पूर्णगड इथे अंबानीचा 7,680 मेगावॅटचा प्रकल्प येणार, अणुऊर्जा प्रकल्प. त्याच्यानंतर बारसू येथे तिकडे आता रिफायनरीचा विरोधात मोठं आंदोलन झालं, त्या बारसू येथे 6,000 मेगावॅटचा अडाणीचा प्रकल्प येणार, अणुऊर्जा प्रकल्प. आणि देवगडमध्ये 7,200 मेगावॅट कॅपॅसिटीचा NTPCचा प्रकल्प येणार असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे साधारण नवीन प्रकल्प जे जाहीर झाले ते 20,000 मेगावॅट क्षमतेच्या पेक्षा जास्त. आणि त्याच्यात जैतापूरचा जगातील सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे 9,900 मेगावॅट, हा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प पण आपल्या विजयदुर्ग खाडीच्या बाजूलाच आहे, 5
किलोमीटर आहे विजय दुर्ग. ड्रोन उडवला तर तो असे सगळे धरले तर देवगड पासून तुमच्या पूर्णगडपर्यंत हे जे अंतर आहे हवाई अंतर हे साधारण 50 किलोमीटर जास्तीत जास्त आहे. आणि या 50 किलोमीटर अंतरामध्ये 30,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प हे सरकार आणू पाहत आहे. माझं या सरकारला स्पष्ट कारण आहे, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? त्या सरकारचं 100% डोकं फिरलेलं आहे. कारण जगामध्ये कुठेही असे एवढे मोठ्या क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प एवढ्या कमी अंतरात नसतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अणुऊर्जा ही धोकादायकच आहे. आणि त्या धोकादायक अणुऊर्जा एवढ्या मोठ्या क्षमतेने जर सरकार आणत असेल तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, असा मला एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न पडतो. कारण याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या दृष्टीने जे प्रकल्प आणतात, म्हणजे भले काकोडकर सांगत असतील किंवा आणखी कोण वैज्ञानिक सांगत असतील आणि इंडस्ट्रियल सांगत असतील आणि सरकारचे प्रशासनाचे अधिकारी असतील की अणुऊर्जा ही स्वस्त आहे, स्वच्छ आहे आणि सुरक्षित आहे असं लोक म्हणतात. त्यांच्यासाठी पहिला प्रायोरिटीचा म्हणजे महत्वाचा मुद्दा काय असतो? स्वस्त, पैसे, त्याच्यानंतर स्वच्छ आणि सगळ्यात शेवटी सुरक्षा. माझं हेच कारण आहे, प्रकल्प येता आमच्या बरोबर आहे की नाही, आपल्या पर्याय प्रकल्प येतात तर त्याच्यामुळे आमच्यासाठी स्वस्त आणि स्वच्छ हे विषम मुद्दे झाले. प्रकल्पात अपघात होणे हे कुठच्या तरी एखाद्या दुसऱ्या प्रकल्पात केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट येण्यासारखी गोष्ट नाही. इकडे लोक तुम्हाला कायमचं प्रकल्पात अपघात झाल्यास परागंदा व्हावं लागेल हे स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे आणि ते घडलेलं आहे. अजूनही ते कोणी लोक राहू शकत नाही. आता एवढं परागंदा जर अशी भीती जर असेल, एवढा सेफ्टीचा इश्यू असेल तर आम्हाला आमच्या जर गावात आमच्या परिसरामध्ये येणार असेल तर आमच्यासाठी सुरक्षेचा मुद्दा हा पहिला असतो. पैसे, त्याच्या किती विजेचं बिल किती येणार आणि काय येणार यासाठी दुय्यम मुद्दे आहेत. तर लक्षात घ्या, 2800 चौरस किलोमीटर हे तुम्ही जर विचार केला तर केवढं होईल? निम्मा सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5200 चौरस किलोमीटर. आपला रत्नागिरी शेजारचा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे साधारण 8200 चौरस किलोमीटर. म्हणजे निम्मा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा 1/3 रत्नागिरी जिल्हा एवढा एरिया म्हणजे एवढ्या क्षेत्रफळाचं गाव आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना आता ऍक्सिडेंट झाला तर कायमचं परागंदा व्हायला लागेल. तर त्याच्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सुरक्षितता. ही झाली अपघाताची गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची सुरक्षिततेची म्हणजे जेव्हा अणुऊर्जा प्रकल्प सुरू असतो त्या अणुऊर्जा प्रकल्पामधून हवेमध्ये किरणोत्सार सोडला जातो, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये किरणोत्सार सोडला जातो. सरकारचे सायंटिस्ट आपल्याला सांगणार नाही, ते सगळं अगदी त्यांचे जे काही नियम असतात त्याच्यानुसार ते सोडलं जातं, अतिशय कमी असतं. पण आपल्यासाठी डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण म्हणजे तारापूर आहे. तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. आज जवळजवळ 55 वर्ष त्याला झालेली आहे. तारापूरमध्ये साधारण 1400 मेगावॅटचा प्रकल्प आहे. चार रिएक्टर आहे तिकडे. 1969-70 साली 220 मेगावॅटचे 2 प्रकल्प सुरू झालेले आणि त्याच्यानंतर 2005-06च्या दरम्यान 10 ते 40 मेगावॅटचे असे टोटल 1400 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प तिथे आहेत. तर ते परिस्थिती काय आहे? तर तिथली जी आजूबाजूची गावं आहेत, शिवली, अक्करपट्टी, दांडी, पोखरण या सगळ्या गावांमध्ये जे गावकरी आहेत तर ते म्हणतात की इकडे कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. इकडे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार म्हणजे गंज असलेली मुलं जन्माला येणं, नंतर तुम्हाला मुलं न होणं, त्याच्यानंतर बायकांचे गर्भपात होणं, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर जे रेडिएशनमुळे होतात, असे सगळे आजार ह्या प्रकल्पाच्यामुळे परिसरामधील लोकांमध्ये वाढलेले आहेत असं तिथल्या लोकांचं मत आहे. आता काय झालं की योगायोगाने मागच्या साधारण महिनाभरापूर्वी तर ती बाब मी तिकडच्या लोकांना सांगितली. कारण तिथे तारापूरमध्ये 600 टन प्रतिवर्ष इतका स्पेंट न्यूक्लिअर वेल म्हणजे अणु कचरा असतो, किरणोत्सारी अणु कचरा जो अतिशय किरणोत्सारी असतो. तर ह्या 600 टन अणु कचऱ्यावर दरवर्षी प्रक्रिया करण्यासाठी तारापूरमध्ये नवीन प्लॅन्ट येत आहे. तर ती गोष्ट मी त्यांना सांगितली. त्या लोकांनी त्यावेळी तिकडे भूमिपुत्र सेना म्हणून एक तिकडे संघटना आहे ती तिथल्या लोकांसाठी काम करत असते. त्यांना मी सांगितली, त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यावर आमरण उपोषण करणार. तेव्हा शासकीय यंत्रणा हल्ली, त्यांनी बोलावलं त्यांना. तर तेव्हा तिकडचे DYSP होते, त्यांनी मिटिंग बोलावली त्यांच्या कार्यालयामध्ये
आणि तेव्हा BRCचे 4 अधिकारी इकडे आले होते, योग दर्जाचा एक अधिकारी होता. तर तो सांगायला लागला की काही नसतं, प्रॉब्लेम नाही, हे रिप्रोसेसिंग प्लॅन मध्ये काही त्रास होत नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याला मी तेव्हा म्हटलं की बाबा रे तू हे सगळं सांगतोय त्याची काय, इकडच्या लोकांचा असा प्रॉब्लेम आहे, लोक म्हणतात इकडे कॅन्सरच्या केस वाढल्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही इथल्या लोकांचा काय वैद्यकीय अभ्यास मागच्या 1 वर्ष 2 वर्ष 50 वर्षात कधी काय केलाय का? तर केलेलं नाही. म्हटलं हा जो 600 टन रिप्रोसेसिंगचा प्लॅन्ट आणताय, तो 600 टन स्पेन न्यूक्लिअर फ्युएल होण्यासाठी 24,000 मेगावॅटची अणुऊर्जा प्रकल्प तुम्हाला चालवायला लागतील, तेव्हा त्याच्यातला दरवर्षाला 600 टन कचरा निर्माण होईल. तर आजची भारताची ही जी आपली क्षमता आहे अणुऊर्जा केंद्राची फक्त 8,800 मेगावॅट आहे. किती? 8,800 मेगावॅट. 8,800 मेगावॅट कॅपॅसिटी तिकडे असताना तुम्ही 24,000 मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा मधला प्रकल्प होईल. इतका कचरा तुम्ही एका वर्षी तिकडे त्याच्यावर प्रोसेस करणार, दरवर्षी अकाउंट करणार. तर एवढा मोठा जर तुम्ही प्रकल्प आणलाय तर ह्याच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नाही. तर तुम्ही याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडी केलात का? तुम्ही याचं पब्लिक हिअरिंग घेतलात का? तर नाही साहेब. म्हटलं आता आम्ही घेऊ ना 2-3 महिन्यात. म्हटलं तुम्ही काय बोलता, तुमचं डोकं ठिकाणार आहे का? प्रकल्प यायच्या आधी हे सगळं करायचं असतं, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि पब्लिक हिअरिंग. आता आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही आता करून 2-3 महिने घेऊ म्हणता. म्हटलं कोणाला तुम्ही बनवताय? हे असे धंदे चालणार नाही. तुम्ही हे करा, 2 ते 3 महिने तुम्ही म्हणताची लागली पाहिजे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि हे सगळं झालं पाहिजे. आम्ही त्याला ठणकावून सांगितलं, नाही झालं तर तिकडे आम्ही आंदोलनाला बसणार, मोठ्या प्रमाणात तिकडे आंदोलन होणार. तर असं सगळं सांगितल्यावर मग तो सांगतोय की आता आम्ही सांगितल्यानंतर तो सांगतोय की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट होणार आणि पब्लिक हिअरिंग होणार. म्हणजे शासन आपली किती काळजी घेते, शासन राज्य सरकारने आपली किती काळजी घेते हे लक्षात घ्या. आणि त्याला म्हटलं मागच्या 50 वर्षात तिकडे हे प्रकल्पाची आजूबाजूची गावं आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांचे काही म्हणजे त्याचे रेडिएशनचे जे दुष्परिणाम होतात त्याच्याबद्दल तुम्ही काही स्टडी केलं का? तर नाही मिळाले. म्हटलं आम्ही त्यांना सांगितलं की इकडे इमर्जन्सी प्लॅनिंग रोड असतो 16 किलोमीटरचा, त्या 16 किलोमीटर मधल्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक नागरिकांचं तुम्ही वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे की रेडिएशनमुळे जे आजार होतात, म्हणजे जसा तुमचा थायरॉइडचा कॅन्सर आहे, तुमचा कोलोनचा कॅन्सर आहे, तुमचा ल्युकेमिया आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, असे जे कॅन्सर रेडिएशनमुळे होतात त्यांचा अभ्यास केला पाहिजे. या सगळ्या गावांमधल्या प्रत्येक नागरिकाचा जनरल मेडिकल स्टडी नको, कॅन्सरमुळे होणाऱ्या आजारांचा अभ्यास झाला पाहिजे आणि तो अहवाल त्याचा रिपोर्ट प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे. आणि तुम्ही सगळे म्हणजे सायंटिस्ट लोक असतील त्यांनी एक क्युम्युलेटिव्ह स्टडी करायला पाहिजे सगळ्यांसाठी. बाबा एवढे 2 लाखांचा आम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये इतक्या जणांना थायरॉइड कॅन्सर आहे, इतक्या जणांना हे, म्हणजे लोकांना समजलं पाहिजे की बाबा खरोखर काय त्रास होतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला विचारलं की इकडे अपघात झाला प्रकल्प स्थळी, तर त्याच्यासाठी जो प्लॅन असतो, इमर्जन्सी प्लॅन असतो, तो सरकारकडे असतो. पण गावागावामध्ये प्रकल्प आहेत का? एवढे सगळे जे लोक राहतात तिकडे त्यांना तुम्ही प्रकल्पाला अपघात झाला तर तुम्ही त्यांना कशा लावणार? ही काहीही माहिती स्थानिक पातळीवर अवेलेबल नाही. जेव्हा आपण म्हणतो की सुरक्षा आहे, ही सुरक्षा काय, प्रकल्पात अपघात झाला तर लोकांना मी कसा लावणार? तुमच्याकडे गाड्या आहेत का? लोकांना कळवणार नको. आजच्या या आंबा बागायतदार, काजू बागायतदार व्यापारी संघटनेच्या आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती देवगड यांच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यावर जलसमाधी आंदोलनासाठी व्यासपीठावरील उपस्थित आमचे नेते, शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब, माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, आमचे नेते शिवसेनेचे ठरलाय त्यांचा एनटीपीसी या कंपनीशी तुमचा एमओयू झालाय, हे तर नक्की तुमच्या हिंमत असेल तर 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. या अधिवेशन काळात हा एमओयू रद्द झाला हे विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं. आज जसे तुम्ही चोरून बॅनर लावलात ना, याच्यावर नावं नव्हती, व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं असेल बॅनर कोणी लावायला सांगितले. आम्ही तुम्हाला या व्यासपीठावर ग्वाही देतो, जर तुम्ही हा निर्णय रद्द केला, हा एमओयू रद्द केला, तशा प्रकारचा जीआर तुम्ही आम्हाला दिला तर तुमच्या जीआरची फोटोकॉपी काढून, तुमचे मोठमोठे फोटो लावून, तुमच्या आभाराचे बॅनर संघटना म्हणून नाव टाकून आम्ही लावू. एकीकडे जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धमक्या देत आहेत. आम्ही आमच्या स्टाईलने या ठिकाणी तुम्हाला धक्के देऊन प्रकल्प आणू, पण प्रकल्प आणू, तुम्ही प्रकल्प आणा.
आमचे मुळदे पडले तरी चालतील, आमचा संतोष देशमुख झाला तरी चालेल, पण या ठिकाणी आंदोलनातनं आता माघार घेणार नाही म्हणजे नाही. या ठिकाणी साहेब मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे. अणुऊर्जा प्रकल्प आला तर त्या माध्यमातून जे लाखो लिटर पाणी या समुद्रात सोडलं जाईल, त्यामुळे या मच्छीमारांवर मोठं संकट या ठिकाणी आहे. कालच मत्स्य उत्पादन मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की 15 ऑगस्ट पर्यंत समुद्रात मच्छीमारीला बंदी आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही या म्हणण्याचं स्वागतच करतो, आमच्या म्हणण्याला कुठेच विरोध नाही. पण पारंपरिक आमचा मच्छीमार आपण काही या बंदीचं तंतोतंत पालन करेल. पण समुद्राची एलईडी फिशिंग होते, जे पर्सेंटेजची या ठिकाणी मच्छीमारी करतात, परराज्यातल्या बोटी या ठिकाणी एलईडी फिशिंग करतात, त्यांचं काय. या ठिकाणी आता मच्छीमारी बंद आहे, पण गेल्या 15 दिवसात सुद्धा या आमच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या आम्ही बसलो की आम्हाला त्या आतमध्ये लाईट दिसायच्या. कोणाच्या जीवाची मच्छीमारी चालू होती, आमचा ठाम आरोप आहे. या ठिकाणी प्रत्येक बोटीचा 15 ते 25 हजार रुपये हप्ता या ठिकाणी लोक घेतात. 1 लाख रुपये या ठिकाणी हप्ता घेतात आणि या बोटींना या ठिकाणी प्राधान्य देतात. पण या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मच्छीमारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की व्यासपीठावर मंदिरे सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यावर्षी मत्स्य दुष्काळ जाहीर करून या सरकारकडून नुकसान भरपाई घेतलेल्या रक्कम बसायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कोकणचा विकास करताना एक कोटी फक्त रस्त्याची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यांच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घ्यायची. त्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे, या ठिकाणी आम्ही मागणी करतो. साहेब, आमचा या प्रकल्पाला विरोध आहे, कारण हा पर्यावरणापैकी हानिकारक प्रकल्प आहे. परंतु पर्यटन दृष्ट्या या ठिकाणी या देवगडचा तुम्ही विकास करा, हे सांगत असताना मला साहेब आठवण करून द्यायचे. आपण ज्या समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो, या समुद्र किनाऱ्यावर काही वर्षापूर्वी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू म्हणून या ठिकाणी जलपर्यटनाला चालना मिळण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचं उद्घाटन केलेलं. काय झालं त्या प्रकल्पाचं? आज आमच्या गावातल्या पोरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता. साहेब, बिडगावच्या तापावर एमटीडीसी आहे, 400 कोटी सरकारचे खर्च करून एमटीडीसी बांधलंय. ते एमटीडीसी जर चालू झालं असतं, 2009 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं तर आमच्या बिडगाव आणि या पंचक्रोशीची 200 ते 300 पोरं एमटीडीसी कामाला लागली असती. साहेब, आपण आता एकाला बघितला असा, या ठिकाणी कुलकर्णीची बाग आहे, त्या ठिकाणी मोठं रिसॉर्ट बनवत आहे. ते रिसॉर्ट कुठे रिसॉर्ट आज ज्या मुलग्याच्या तापावर काय अणुऊर्जा प्रकल्प येतोय, त्या तापावर एक 5 स्टार हॉटेल येणार होतं. ते हॉटेल कुठे आहे? आणि असल्या रोजगारातून, असल्या उद्योगातून मुलांना आमच्या रोजगार मिळाले असते. या अणुऊर्जा प्रकल्पात किती पोरांची कामात लागणार आहेत? उगाच कुठली तरी भौपाक भाषणं करायची आणि त्या भाषणातून सांगायचं मुलांनी मुंबईत गेला, बॅगा भरून परत या, आणि परत येऊन काय करायचं? या अणुऊर्जा प्रकल्पात म्हणजे अक्षरशः यमाच्या दरबारात काम केल्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे सावंत साहेबांनी आपल्याला सांगितलं की ते या पोराला तुम्ही आधीच गोठण्याचं काम करणार आहात. त्यामुळे या जमलेल्या सगळ्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे, हे दडपशाही करतील, नोटिसा काढतील, पण याच्या दडपशाहीला न घाबरता येणाऱ्या काळात आपले जीव गेले तरी चालतील, पण कोकणात हा प्रकल्प येऊ द्यायचा नाही म्हणजे नाही. दुसरी गोष्ट, आंबा बागायतदारांना जोपर्यंत आमच्या हक्काची नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि विम्याचे पैसे अधिकृतपणे मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहते. साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आहे. तुमच्या आम्हाला होतो मला चांगलं माहित आहे. आता तुमचा पालकमंत्र्यानं राऊत साहेब एक मंत्री खाता आहे, माझ्याकडे 3 खाती होती, कॅबिनेट दिली होती. त्यामुळे त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही खरीच काँग्रेस राजेबंधूंची हायद्राबादची केली तर तुम्ही प्रकल्प नामंजूर करा, आम्ही तुमचं स्वागत करू. अहो, यांना वोट विचारतंय, दिल्लीत बसतात आम्ही त्या मोदी आणि फायनल करतात ही दोघं, नंतर ह्यांना कळतं की हे काढले म्हणून, आणि ह्यांना आपण तुम्ही नेतं म्हणताय.
विराजे सैनिक काय जाऊ काही सैनिक काय आता आपली सैनिक चालू करू तुम्ही काळजी करू नका त्यामुळे बांधवांनो घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ राऊत साहेब आम्ही तुमच्या मागे उभा करू काही काळजी करू नका तुम्ही एकटे बसू नका आम्हाला कधी बोलवा आता राऊत साहेबांना सांगितलं असं पाठपुरी चालू हवा ठिकाणी चालू करा त्या ठिकाणी छोट्या छोट्या नारळी लागली त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि पुढील काय ऑफिस पोरायचे ज्यांना आम्हाला आले तुम्ही काळजी करू नका आमच्या ऑफिसच नाही का नागपूरला म्हणून बांधवांनो आणि हे नाही पाहिजे म्हणून गावागावात या दोन तयार करा गावात सरकार काय करू शकत नाही आपलं गाव हे सरकार बनवा इथून आम्हाला निघावं लागत होतं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.